झालं होतं, गेलो होतो, परत आलो. 2 वर्ष तुम्ही म्हणता तसं जेलमध्ये गेलो, जेलमध्ये होता. पण पवार साहेबांनी परत शिवाजी पार्कला उभं करून शपथ घेतली. काय करायचं? ठीक आहे, तुम्ही जे म्हणतात की हा जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम, असं आम्ही म्हणतो. हिमतीनं पुढे जायचं, पण न्याय मिळतो. म्हणजे भुजबळांचं बळ वाढतंय म्हणून भुजबळांना खाली करणं आणि असंच भुजबळांनी काय तेवढ्याच म्हणतो जोमानं वर येणं. असंच काय म्हणायचं नाही, परंतु राजकारणामध्ये हे चालतं अपडाऊन. कधी कोण डाऊन, कधी कोण पुढे येतो, काही सांगतात. एक मात्र खरं आहे की जसा तो चेंडू असतो आणि तो जिथनं जोरात आपटू बाउन्स बॅक. बाउन्स बॅक एकदम जास्त वरती होतं, तसंच आमचं आहे. तुम्ही मला धरून आपटलं की मी आणखी येतो. मग हे कोणाला तुम्ही नेमका हा संदेश देताय की मला धरून आपटाल तितका मी बाउन्स बॅक करेन? अहो खूप म्हणजे ना दुश्मन खूप आहेत ना. सुरू झालं परत काय काय दुश्मनांचं. ह्या सगळ्यामध्ये आम्ही पाहिलं की मराठा आरक्षण हा जो विषय होता आता पुन्हा तो चर्चेला परत जातो. तुम्ही तिथे जाल बरोबर. पण तुम्ही निधड्या छातीनं अहो मी ते ते सगळं राजीनामा face देऊन केलं. गेलो. नाही याचं कारण असं आहे, जोपर्यंत एखादा लोकशाही तुम्हाला काही मागण्याचा अधिकार आहे. माझ्या विरुद्ध कोण काय बोलत होते, ते कोणते आहेत ते तिकडचे नेते, जरांगे पाटील. काय मला शिवाय द्यायच्या, म्हणजे कोण आहे त्याला, कोण उत्तर देतो, कोण आहे माहीत नाही, काय नाही. पण ज्यावेळेला बीड पेटलं, तुम्ही धडाधड आमदारांची घरं पेटली, हॉटेल्स पेटली, पोलीस काय करत नाहीत, काहीच नाही, कोण विजवायला सुद्धा नाही. हां, प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला, तो आमचे क्षीरसागर माजी मंत्री आणि आताचा आमदारसुद्धा तो संदीप, त्याच्या त्यांच्या शिक्षण पवार साहेबांची जे राष्ट्रवादीची पार्टी, ती 2-3 माळ्याचं ऑफिस ते जाऊन टाकलं. जयदत्त क्षीरसागरचे शिक्षण संस्थेत ते जाऊन, अरे काय, आणि म्हटलं आपण जाऊन बघितलं पाहिजे. आणि मी बघितलं आणि मला एक संताप आला की अरे कितीतरी लोक त्या जयदत्त क्षीरसागरच्या घरातली तर मुलं मरता मरता वाचले. मागच्या भिंतीवरून त्यांना दुसऱ्या काही लोकांनी त्या ओढून बाहेर नेलं आणि समोर गाड्या धडाधड उडत होत्या पेट्रोलच्या, डिझेलच्या. म्हटलं का आमदारांची घरं पेट्रोल, आणि कोणी काय बोलत, सगळं एक भीतीचं दहशतीचं वातावरण अख्ख्या राज्यावर, संपूर्ण देश बघतोय काय. आणि मग मी तिथूनच संभाजीनगरमधूनच म्हटलं मी आता शांत राहणार नाही. आणि मग तिकडे मी पण जाहीर सभाचं केलं. 17 नोव्हेंबरला काहीतरी ती सभा जालन्यातच त्याच्या जवळ घ्यायची म्हटलं मला. आणि त्याच्या 1 दिवस अगोदर राजीनामा देऊन टाकला. खरं मला तिथे जायचं म्हणजे सरकारच्या विरुद्ध सुद्धा मी बोलणार आहे. आणि सरकारच्या विरुद्ध बोलायचं आणि आपण मंत्रिपदावर राहायचं मला पटत नाही. तर मी राजीनामा दिला आणि मी जाताना अनेक वेळेला फोन आले समीरला, माझ्याबरोबर समीर भाऊ, तेव्हा ठीक आहे तुम्हाला काय बोलायचं तर बोला, पण राजीनाम्याचं बोलू नका. म्हणून मी 2.5 महिने राजीनाम्याचं काही बोलू नाही. पण मी माझ्या शब्दामध्ये आणि सर्व ओबीसी समाज, दलित समाज, आदिवासी सगळे माझ्या पाठीमागे उभे राहिले. का मग ओबीसीमध्ये सुद्धा भटके विमुक्तांचे लिडर्स आले, धनगर समाजाचे आले, वंजारी समाजाचे, माळी समाजाचे सगळे आले, न्हावी समाजाचे आले, सगळे आले. आणि मग कारण मुळातच हा समाज जो आहे ओबीसी समाज हा 54% आहे. तो बिहारमध्ये ज्या त्यांनी जातगणना केली तो 63% निघाला. कारण हे लहान लहान समाज जे आहेत भटके विमुक्त पण सगळे, हे सगळे ओबीसीमध्ये येतात. आणि मग ते सगळे एकवटले. आणि मग असं आहे की लोकशाहीमध्ये सरकारसुद्धा कोणाकडे किती डोकी आहेत त्याच्यावर कधी कधी निर्णय घेतं. आणि मग हळूहळू आम्हाला पण मग न्याय मिळाला. ठीक आहे, पण अजून काही लढाई बाकी आहेत, लढू आम्ही जोरात.